नमस्कार मंडळी, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे लाल भोपळ्याची भाजी. हे बघा, हे एवढं मोठं फळ हे असतं. आश्चर्य हे आहे की हे फळ शेतकऱ्याने फळभाजी ही काढून आणल्यानंतर 2-2, 3-3 महिने सुद्धा घरामध्ये हे फळभाजी चांगली राहते आणि कापल्यानंतरही सुद्धा 7-8 दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित ती भाजी राहते. म्हणजे ते फळ राहतं आणि त्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो, भाजी बनवू शकतो आणि या भाजीचं महत्त्व म्हणाल तर शरीरासाठी तर उत्तम आहेच. पण पितृपक्षामध्ये पण ह्या भाजीला खूप महत्त्व असतं, कारण ज्या पितृपक्षाचे पदार्थ आपण बनवत असतो त्यामध्ये ही भाजी बनवल्या जाते. अशी महत्त्वपूर्ण भाजी शरीरासाठी तर उत्तम आहेच आणि आपल्या सणासुदीला सुद्धा ह्याचं महत्त्व आपल्या पूर्वजांनी सांगितलेलेच आहे. तर आजची ही रेसिपी संपूर्ण बघा. तुम्ही कधीही जरी भाजी खाल्ली नसेल, गोडसर थोडीशी भाजी लागते. त्यासाठी इथे भाजी कशी बनवणार आहे, तर गोडसर न लागण्यासाठी इथे काय-काय करायचं आहे दाखवणार आहे. रेसिपी संपूर्ण बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. भोपळा स्वच्छ मी इथे धुवून घेतलेला आहे. मोठं हे फळ आहे. तर हे आपल्याला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढा मी इथे कापून घेणार आहे. हे बघा. भोपळ्याची भाजीच नाही तर अनेक प्रकार त्या भोपळ्याचे खूप छान होतात. तर हे बघा, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की किती आश्चर्य आहे या फळाचं, या फळभाजीचं, की आतमध्ये पूर्ण तयार झालेले हे फळ आहे. कलर पण बघा मस्त आलेला आहे. तरी सुद्धा हे कडक आहे. म्हणून म्हटलं मी की ह्या भाजीचं खूप आश्चर्य आहे, की तयार झालेली भाजी आहे तरी सुद्धा ती कडक तेवढीच आहे आणि कलरही एकदम छान आलेला आहे. तर ह्या अशा कलरच्या भोपळ्याची भाजी अतिशय छान लागते. मला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढे इथे मी हे फळ कापून घेणार आहे. भोपळा कापण्याच्या आधी वरून व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला भोपळा कापायचा आहे. कडक असतो त्यामुळे सावकाश आपल्याला कापायचा आहे. याच्यापेक्षा बारीकही ह्याचे मी तुकडे करणार नाही. त्या पद्धतीने करणार आहे. म्हणजे हा भोपळा खूप जास्ती गाळ शिजलेलाही चांगला लागत नाही. म्हणून आता संपूर्ण रेसिपी बघा. अतिशय छान हा भोपळा होतो. तर बरेच जणांना गोड लागते म्हणून ही भाजी थोडीशी गोडसर ह्याचा हे आहे. त्यामुळे खात नाहीत बरेच जण. तर आजची रेसिपी संपूर्ण बघा. तुम्हाला सुद्धा ही भाजी आवडू शकते. तर या पद्धतीने मी संपूर्ण भोपळा कापून घेणार आहे. भाजी कापून झालेली आहे. एवढ्याच मी लांब-लांब हे ठेवलेले आहे. बरेच जण मी बघते, की इथे मधून असं कापून आणि फक्त आतला भाग घेतात आणि हे जे साल असते तर हे घेत नाही. तर भोपळ्याच्या सालीसकट भाजी करून बघा, अतिशय उत्तम होती. तर भोपळा इथे व्यवस्थित कापून झालेला आहे. त्यासाठी लागणारं साहित्य बघा. हिरवी मिरची मी इथे घेतलेली आहे 5 ते 6 तिखट मिरची आहे. 5-6 इथे लसणाच्या पाकळ्या मी कुटून घेतलेल्या आहेत. ओलं खोबरं आहे. या भाजीला कंपल्सरी हिरवी मिरचीचा वापर करा. लाल तिखट घालू नका. कारण हिरव्या मिरचीच्या फोडणीवरती केलेली ही भाजी अतिशय उत्तम होते. तिखटाचं प्रमाण जास्तच ठेवा तुम्ही तिखट खात नसाल तरी. कारण मी मगाशी म्हटले, की थोडीशी ही गोडसरपणा ह्या फळभाजीमध्ये आहे, या फळामध्ये आहे. त्यामुळे जर तिखट आपण कमी टाकलं तर मग गोड-गोड भाजी लागते. म्हणून एखादी मिरची तुमच्या एक्स्ट्राच्या रोजच्या जेवणामध्ये जेवढ्या घालता त्याच्यापेक्षा एखादी किंवा 2 मिरची तुम्ही एक्स्ट्रा जास्त घालून आणि ही भाजी करून बघा. अतिशय उत्तम होते. कढीपत्ता आपल्याला इथे लागणार आहे. तर फोडणीची तयारी तर करायची आहे. कढईमध्ये घालायचं आहे 2 टीस्पून तेल. या भाजीला खूप जास्त प्रमाणामध्ये पण तेल घालायचं नाही आणि कढीपत्त्याचे मी बरेच इथे पानं टाकणार आहे. काही जण कढीपत्ता फक्त वरणामध्येच घालतात, तर असं नाही. काही भाज्यांमध्ये कढीपत्ता अतिशय स्वादिष्ट लागतो. तसाच ह्या लाल भोपळ्यामध्ये कढीपत्ता घालून बघा. जास्त प्रमाणामध्ये घाला, अतिशय उत्तम चव या भाजीची होते. तेल कडकडीत गरम करायचं आहे. तेल व्यवस्थित कडकडीत गरम झालेलं आहे. मी एक-एक असे डहाळीचे पानं काढून असे थोडेसे हाताने कापून टाकते. त्याचा स्वाद अजून छान येतो म्हणून हाताने तिथे थोडेसे एका पानाचे 2 तुकडे करून असे त्या
फोडणीमध्ये घालायचे आहेत. राई या भाजीला आवश्यक आहे. अर्धा टीस्पून मी राई घातलेली आहे. लसूण घालायचं आहे. मिरची, लसणाला आणि मिरचीला थोडासा फ्लेवर त्याचा बदलतो. व्यवस्थित जर आपण तेलामध्ये खमंग छान आपली फोडणी दिली तर ही भाजी अतिशय उत्तम होते. 1 चिमटीवर घालणार आहे हिंग. अर्धा टीस्पून पेक्षा कमी घालते हळद. परत एकदा सांगते की ह्या भाजीला लाल तिखटाचा वापर करू नका. हिरव्या मिरचीवरतीच ही भाजी करा. उत्तम टेस्ट होते आपली. कापून घेतलेला लाल भोपळा मिक्स करायचंय. आणि ह्या भाजीसाठी पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. ओलं खोबरं घेतलेलं आहे, यातलं अर्ध ओलं खोबरं मी ह्याच्यामध्ये आत्ता घालते आणि एवढं ओलं खोबरं आपल्याला नंतर घालायचं आहे. मीठही मी आता घालत नाही. कधी घालणार आहे हे रेसिपीमध्ये तुम्हाला दिसेलच. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे. खाली भाजी आपली लागली नाही पाहिजे म्हणून मिडियम गॅसवरती 1 मिनिट आपल्याला झाकण पॅक ठेवायचंय. 1 मिनिट झालेलं आहे. भाजी आपण एकदा मिक्स करते. 1 मिनिटानंतर आपण घालून मीठ. व्यवस्थित पाणी सुटतं मीठ घातल्यानंतर. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. परत झाकण ठेवायचंय मीडियम गॅसवरती. भाजी आपल्याला किती मिनिटात शिजते ते इथे तुम्हाला दाखवणार आहे. फार वेळ लागत नाही. फळभाजी आहे, लवकर शिजते. भाजी बघा, पहिले आपण 1 मिनिट झाकण ठेवलेलं होतं आणि आता सुद्धा 1च मिनिट झाकण ठेवलेलं आहे. 2 ते 3 मिनिटामध्ये एवढी ही भाजी झालेली आहे. हे बघा. सालीसकट आपली भाजी एकदम छान व्यवस्थित शिजलेली आहे. यापेक्षा जास्त गाळ ही भाजी करायची नाही आणि या भाजीला वेगळी चव येते. ह्या पद्धतीने भाजी शिजवून बघा. त्या भाजीची चव अतिशय उत्तम येते. भाजी इथे तयार झालेली आहे. गॅस मी बंद केलेला आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण भाजी बनवतो, कढई असेल, पातेलं असेल, तर ते गरमच असतं. त्यामुळे एवढीच आपल्याला 2 मिनिटं ते 3 मिनिटं, ह्याच्यापेक्षा जास्त भाजी असेल तर तुम्हाला 3 मिनिटं लागेल. इथे हार्डली फोडणी घातल्यापासून 1 मिनिटं अगोदर आणि 1 मिनिटानंतर मी भाजी शिजवून घेतलेली आहे. एकदम उत्तम ही भाजी शिजलेली आहे. एकही थेंब पाणी आपण इथे घातलेलं नाही, तरी सुद्धा एकदम छान आपली भाजी इथे तयार झालेली आहे. राहिलेले जे ओलं खोबरं आहे ते आपण इथे भाजीवर घातलेलं आहे. एकदम छान ही भाजी तयार झालेली आहे. तांदळाच्या नरम, मऊसूत, पांढऱ्या शुभ्र भाकरीबरोबर ही भाजी अप्रतिम लागते. मला तरी त्या भाकरीबरोबर ही भाजी खूपच आवडते. हे बघा, भाजी तयार झालेली आहे. या पद्धतीने भाजी करून बघा. लाल भोपळ्याची भाजी आपली तयार झालेली आहे. एकही थेंब वापर पाण्याचा आपण या भाजीमध्ये केलेला नाहीये. अतिशय उत्तम ही भाजी शिजते. चवीला छान लागते आणि मी मगाशी बोलले की तांदळाच्या भाकरीबरोबर ही भाजी खूप उत्तम लागते. पण तरी सुद्धा तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा वरण भाताबरोबर सुद्धा ही भाजी खाऊ शकता किंवा फक्त साधा भात आणि त्याबरोबर सुद्धा ही भाजी खूप छान लागते. नक्की करून बघा. जे खाणारे नसतील ते सुद्धा खातील. एखाद्या वेळेला या पद्धतीने ट्राय जरूर करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा. म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा आणि रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. रोजच्या रोज मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन येत असते, त्यामुळे रेसिपीला लाईक करायला विसरू नका. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.